अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। त्याने ऍप्लिकेशन केलंय, त्याला 20 मीटर 4-4-5-5 मध्ये भेटत नाही। माझ्याकडे मी काही केसेस आणलेले आहेत। दिव्यातील वीज ग्राहकांची होणारी पिळवणूक दूर करा। दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली टोरंट पॉवरच्या महाव्यवस्थापकांची भेट। शहरातील नागरिकांना टोरंट पॉवर कडून वेठीला धरले जात असल्याच्या अनेक तक्रारी मनसे कार्यालयात येत होत्या, ज्यात प्रामुख्याने नवीन मीटर जोडणी मिळण्यासाठी रीतसर अर्ज करूनही दीड वर्ष ग्राहकांना नवीन वीज जोडणी न देणे, तसेच नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करूनही वर्षभर वीज जोडणी देत नाहीत, म्हणून स्वतः जोडणी करून वीज वापरणाऱ्यांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करणे, या दोन प्रमुख तक्रारी होत्या। तसेच या सर्व तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी दिव्यातील नागरिकांना भारत गिअर्स येथील दावत कार्यालयात जावे लागते, ज्यामुळे नागरिकांचा खूप सारा वेळ आणि पैसा हा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खर्च होत असतो। याच प्रश्नासंदर्भात दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोरंट पॉवरच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन या सर्व विषयांवर चर्चा केली। टोरंट पॉवरच्या महाव्यवस्थापकांनी मनसे शिष्टमंडळाच्या मागण्या मान्य केल्या आहेत। अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर, दिवा, ठाणे। टोरंट ऑफिस कलवार इथे आज आम्ही इथले जे महाव्यवस्थापक आहेत यांची आज आम्ही भेट घेतली, जनरल मॅनेजरची। ऍक्च्युली खूप दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिसमध्ये तक्रारी येत होत्या की मीटरसाठी अप्लाय करून सुद्धा लोकांचे मीटर गेले 1.5 वर्ष लागत नाहीयेत। बहुतेक ठिकाणी अशी पण परिस्थिती होती की मीटरसाठी अप्लाय केलेला आहे, पण मीटर न मिळाल्यामुळे लोक लाईट वापरत होती आणि त्यांच्यावरती नंतर विजनेच्या केसेस त्या दाखल झालेल्या आहेत। या सर्व ज्या केसेस आहेत यांच्या तक्रारी आमच्या आमदार कार्यालयामध्ये येत होत्या, त्याच्यामुळे आज आम्ही इथे महाव्यवस्थापकांना येऊन भेटलो। आज त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्याच्या नंतर आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या। त्यांना आम्ही या गोष्टींची जाणीव करून दिली की लोक मीटर घ्यायला तयार आहेत, पण कुठेतरी महावितरणची तुमची फ्रँचायझी आहे टोरंट पॉवर, तुमच्याकडून उशीर होतोय लोकांना हे मीटर देण्यासाठी, आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने लोकांवरती गुन्हे दाखल होत आहेत। साधारणतः 2-2, 3-3 लाखांचे गुन्हे त्यांच्यावरती आज वीज चोरीचे दाखल होत आहेत। या सगळ्या गोष्टी आज आम्ही त्यांच्या कानावर घातल्या। त्याच्यावरती त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिले की आम्ही या विषयावरती चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल ते आम्ही काम करू। सोबतच आज आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली की आज दिव्यात साधारणतः 4-4.5 लोकवस्ती आहे। यांना जर समजा कुठल्याही कामासाठी आता हे जे विषय असतात, जे फॉलोअप घ्यायचे असतात किंवा त्यांचे मीटरचे फॉलोअप घ्यायचे असतात, त्याच्यासाठी त्यांना जावं लागतं भारत गिअर ऑफिसला, दावत ऑफिसमध्ये, जे दिव्यावरून तिथे जाण्यासाठी खूप जिकरीचं आहे। जे साधारणतः आज जर एखाद्या विषयासाठी त्यांना तिथे जायचं असेल तर पूर्ण दिवस त्यांना सुट्टी मारूनच जावं लागतं। तर आज आम्ही त्यांच्याकडे इथे मागणी केली की आपलं जे दिवा स्टेशनला चंद्रांगणमध्ये खाली टोरंटचं ऑफिस आहे, याच ऑफिसमध्ये 3 दिवस आठवड्यातून हे जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी, त्यांना तिथे बसवण्यात यावं, जेणेकरून जे दिव्यातल्या लोकांचे हे प्रॉब्लेम आहेत हे ते तिथल्या तिथे येऊन सॉल्व्ह होतील।